नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या पार्थचं काही मुलांसोबत भांडण झालेलं असतं. ती मुलं आता काव्याला सांगत असतात की मॅडम आम्हाला कायदा शिकवू नका. तर काव्या त्या मुलांना म्हणते की कायदा तर मी तुम्हाला शिकवणारच आहे, एवढे मोठे झाले तुम्हाला कायदा माहीत नाही. तर इकडे रम्या आता वसुंधराला सांगत असते की आपण असं काहीतरी करायला पाहिजे ना, ती काव्या कोमात गेली पाहिजे, नाहीतर पॅरालिसिस किंवा मेमरी लॉस. तेव्हा वसुंधरा रम्याला म्हणते की आपण असं काहीतरी करू की ती काव्या कायमची पार्थला विसरून जाईल आणि मग पार्थला मिळवण्याचा तुझा मार्ग मोकळा होईल. तर इकडे जीवाने आता फोन करून वकिलांना घरी बोलावलेलं असतं. मालिनी जीवाला विचारते की वकील साहेब घरी का आले आहेत. तेव्हा जीवा म्हणतो की मला फास्ट ट्रॅक डिवोर्स घ्यायचा आहे आणि त्यासाठीचे वकील साहेब घरी पेपर्स घेऊन आलेत. जीवा आता त्या पेपर्सवर सही करतो आणि तो नंदिनीलाही सही करायला सांगतो. नंदिनी म्हणते की जीवा हे सगळं काय आहे. त्यावर जीवा उत्तर देतो की काही जोड्यांमध्ये लग्नानंतर प्रेम नाही तर घटस्फोट होतो. मी तर आपल्याकडून आपलं नातं संपवले. तू सुद्धा या पेपर्सवरती सही करून या नात्याला पूर्ण विराम दे. तसंही तुला मी नकोच होतो ना, असं जीवा नंदिनीला म्हणतो.